लेकर के क्या घटना घटी, कब से घटी, क्या है तो बताइए। मेरा नाम चंद्रशेखर सूर्यवंशी लक्षण है। मैं बेलतोड़ी में रहता हूँ। मेरी दुकानदारी मनीष नगर रेलवे गेट के पास में है। मैं बुधवार 5 तारीख को दुकान काम करके शाम को 9 बजे दुकान बंद करके मैं घर गया आणि सकाळी पहाटेला 2 ते 3च्या मधामध्ये माझ्या घरमालकीनं सामान काढलं आणि बाहेर ठेवलं रस्त्यावरती। मला बाजूवाल्यांनी फोन केला, सांगितलं की काकाजी तुमच्या दुकानचं सामान अस्तव्यस्त झालं। मी बघायला आलो। पाहिल्यानंतर मी पोलीस स्टेशनला गेलो। ते आले पण त्यांनी कारवाई काही केली नाही। मी परत CP साहेबांपर्यंत गेलो, कमिशनरपर्यंत गेलो। काय त्यांनी मला न्याय हा मिळाला नाही। आम्ही कारवाई करून राहिलो एवढं मला सांगितलं त्यांनी। पोलीसमध्ये तुम्ही काय तक्रार केली आहे? पोलीसमध्ये मी तक्रार केली त्यांच्या विरोधात। त्यांनी माझ्यावर खोटे ऑब्जेक्शन घेऊन सगळ्यांनी बोलती बंद करून दिली माझीवाली। सरांनी सांगितलं की ठीक आहे आम्ही करतो पाहतो। मला माझा दुकान जे आहे माझं कुटुंबाचं साधन आहे आणि माझं त्याच्याच भरोश्यावर माझं सर्व आहे आणि आज दुकानातलं सामान माझं काढून रोडवरती आलेला आहे। मी किती वर्षपासून तुम्ही या जागावर तुमची दुकान होती सलूनची माझं कार्य करत होते? जवळपास मला 25 वर्ष झाले या दुकानाला। 25 वर्षापासून माझं हे चालू आहे। घर मालकचे नाव काय आहे तुमचे? माझ्या घर मालकाचं नाव आहे सुनीता रुक्षदासजी बनसोड। आणि घर मालक तुमच्या काही या दुकानच्या 25 वर्षपासून आहे, काही करार वगैरे काही झाला काही होता? करार झालेला नाही आहे। माझा दुकानाचा करार काही नियमित आमचं जसं चालू तसं चालू होतं। माझे घरमालक होते, चांगल्या स्वभावाचे होते, त्यांनी मला कधीच त्रास दिलेला नाही आहे। तुम्ही त्यांना भाडा नियमित देत होते का? भाडा आणि किती भाडा होता? माझ्या दुकानचा भाडा 3000 रुपये होता। मी 4000 रुपये त्यांनी मदत केलं होतं, तर 4000 रुपये केलं, पुन्हा 1000 रुपये वाढून दिले। आता ते मला आता न करता काही करताना मला नोटीस आला ना काही आलं, त्यांनी माझं दुकान खाली करून रात्री बेरात्री खाली करून दिलेलं आहे। तुम्हाला त्यांनी काही संधी दिली होती का अगोदर की तुम्ही खाली करून द्या, आमचं नाही, दुकान आमचं घर आहे, तो आम्हाला आवश्यकता आहे वगैरे, तुम्हाला नाही, काही नाही. विनंती केली होती का अगोदर? नाही काहीच नाही। मला त्याची इंटिमेशन नाही दिली, ना नोटीस पाठवला, ना काही बोलले ते त्या विषयावर। या विषयावर तुमची जी घटना घडली आहे, दुकानचं सामान तुमच्या घरमालकनी बाहेर काढला, नंतर तुम्ही पत्रपरिषद घेतली आहे हो। आणि पत्रपरिषद घेतल्यानंतर काही पोलीस अधिकारी किंवा पोलीस कर्मचारी तुमच्याशी भेटायला आले किंवा बोलावलं का तुम्हाला? मला बोलावलं, काल त्यांनी बोलावलं मला। बोलावल्यानंतर माझ्यासोबत बोलले। ते बोलल्यानंतर त्यांना आरोपींनाही बोलावलं का तुम्ही सामान का काढलं। त्यांनी आपली समस्या सांगितली, मला बाहेर काढलं, त्यांची ऐकली, नंतर मला बोलावलं। पहा म्हणे तुम्ही समजदारी करून सगळ्यांनी दोघंही लोक बसा म्हणे। का एवढे बोलले होते साहेब। जे आमचं आहे म्हणे ते आम्ही करतो म्हणे कायदेशीर। त्याच्यानंतर तुम्ही किरायेदार आहे आणि घरमालक तुमच्या दोघांमध्ये काही बोलणं झाला का आपसातमध्ये? काही कॉम्प्रोमाइजच्या नाही काही नाही कॉम्प्रोमाइजचं त्या बोलल्या नाही काहीच। असं काही तुम्हाला पोलीस PI कडून तुम्हाला असं बोलण्यात आला की तुम्ही घरमालक आणि किरायेदार तुम्ही आपसात एक स्टॅम्प पेपरमध्ये ॲफिडेविट करून द्या, लिहून द्या की 11 महिन्यासाठी तुम्हाला घरमध्ये राहून द्या म्हणून, असं काही बोलणं झालं होतं पोलीस स्टेशनमध्ये? नाही, असं काहीच बोलणं नाही झालं आहे माझ्यासोबत। आता तुमची काय मागणी आहे? माझी काही नाही, माझी पोटाची भाकर जी आहे ते मला वापस द्यायची। जो किराया आहे तो त्यांना देईन, मला काही दिवसाची अवधी द्यायची यांनी, मी खाली करून देईन बस। तुम्हाला काही दिवस ही अवधी पाहिजे आहे, हो। काही दिवस नंतर तुम्ही खाली मी खाली करणार करून हे देईन। करणार? हो, बरं. आणि आता तुमच्या काही नुकसान वगैरे झालं आहे का? ते माझी भरपाई करून देईल ती। किती नुकसान झालं तरी पण? आता जवळपास माझं शोरूमचं सामान सर्व 4 ते 5 लाख रुपयाचं नुकसान झालं आहे माझंवालं। बरं, हो। म्हणजे 4 ते 5 लाखचं नुकसान झालं आहे। हो। 4-5 लाख रुपयाची भरपाईची तुमची मागणी आहे का? मागणी आहे माझीवाली। काय सांगणार तुम्ही प्रशासनाला किंवा पोलीस प्रशासनाला की घरमालककडून मला भाडणार ते नुकसान झालं आहे, हो, त्याची भरपाई केलं पाहिजे काय, अशी हो, तुमची तर मागणी आहे? माझी मागणी राहील ना सर। बरं. आणि ते आखोदेखी कहाणी आहे ती पाहू शकता, पाहून सगळे मीडियावाले सर्व गोष्टी पाहून राहिले ते। आणि किती लोक आले होते, कसं लॉक वगैरे तुमचा होता, कसं काय त्यांनी कुलूप वगैरे कसं काय काढला, काही कल्पना आहे का तुम्हाला? त्याने ते CCTV फुटेजमध्ये मी पाहिलं तर त्याने ते कटरनी लॉक तोडलेला आहे आणि 2 ते 3 लोक 4 लोक असे आणि त्यात आमच्या घरमालकीन त्या पण स्वतः तिथे हाजीर होत्या। त्या पण काही सामान आणताना दिसून राहिल्या, काही ते फटाफट त्यांनी 3:15 फुटेजवर आलेला आहे आणि ते त्यांनी हे केलं 36पर्यंत आहे, 3:36पर्यंत तो फुटेज आहे, मी पाहिला तेवढा TV वरती। बरं.
आणि तुम्ही जे तुमच्या तोडताड केली आहे ते आणखी 4-5 व्यक्ती कोण होते अनोखी व्यक्ती? त्यांचे काही पोलिसने आतापर्यंत माहिती घेतली का? नाही, त्यांना सापडले का? त्यांचे पोलीस ते ताब्यात आहे का? नाही, त्यांनी केलेलं आहे. फक्त केलं म्हणते आम्ही करून राहिलो एवढा प्रश्न ते बोलून राहिले. मग घरमालक सोबत 4-5 अनोखी व्यक्ती होते का? असं हो. तुम्हाला कल्पना आहे का? होते का? हो, घरमालकासोबत 4-5 व्यक्ती अनोळखी आहे ते. मी त्यांना ओळखत नाही आणि ते CCTVवर फुटेजवर मला काही तेवढं मी ओळखायला येऊन नाही राहिले ते लोक. धुएर दिसून राहिले ते रात्रीच्या वेळेला. घरमालकवर आणि जे अनोखी व्यक्ती आहे ज्याच्यावर पोलीस तुम्ही तक्रार केली आहे त्यांना पोलिसने काही आतापर्यंत गिरफ्तार केला की नाही केला आहे? नाही केलं आहे त्यांना. अजूनपर्यंत काही त्यांच्यावर तुमची ॲक्शन घेतले पोलीस नाही. प्रशासनकडून काय मागणी आहे? माझी हेच मला न्याय पाहिजे बस. म्हणजे जे लोकांनी तोडफोड केली आहे हो. त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि मला जो न्याय द्यायचा आहे तो न्याय दिला पाहिजे त्यांनी. तुमच्या काही संघटनाचे लोक पत्रकार परिषदेमध्ये आले होते तर संघटनाकडून तुम्हाला काय मदत होत आहे सध्या? संघटनाकडे मदत त्यांच्या कारण की उद्याचा त्यांचा रविवारचा धंदा आहे. सर्व धंदा झाला. सोमवारची आमची मीटिंग आहे. मीटिंग झाल्यानंतर ते मग आता ठरवून काय आहे तर